चविष्ट आणि टेस्टी रेसिपी बनवणार आहोत, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी रेसिपी आहे। झटपट होणारी आहे, कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे। या रेसिपीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 2 बटाटे घ्यायचे आहेत। त्या बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे जर तुमच्याकडे खिसणी असेल तर तुम्ही त्या खिसणीचा यूज करू शकता आणि जर तुमच्या घरात जी खिसणी अवेलेबल असेल त्याचा सुद्धा तुम्ही यूज करू शकता। बटाटे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा खिसून घ्यायचे आहेत आणि हे लक्षात ठेवा की हे मी कच्चे बटाटे वापरलेले आहेत, उकडलेले नाही। सो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कच्चे बटाटेच वापरायचे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा हे 2 बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत। आता तुम्हाला दिसत असेल बघा 2 बटाट्याचे एवढं सगळं आपलं खिसून झालेलं आहे। एक प्लेटवर आपल्याला हे खिसलेला बटाटा मिळतो। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 कप कच्चा साबुदाणा घालायचा आहे। साबुदाणा घालायचा, यामध्ये पाणी बिलकुल पण घालायचं नाही। मिक्सरमध्ये हे तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे। बारीक करायचं म्हणजे पीठ करायचं नाही, जाडसर असं रवाळ, ज्याप्रमाणे आपण रवाळ म्हणतो, रवा असतो त्याचप्रमाणे हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, कारण रेसिपी करण्यासाठी सोपं जातं। पीठ बिलकुल करू नका। याच्यानंतर तिखटपणा येण्यासाठी आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे। इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, चवीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि आता हे आपल्याला मिरची घालून झालेली आहे। याच्यानंतर आपण जो बटाटा किसून घेतला होता तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, जेणेकरून बटाटा लाल पडणार नाही। आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे, ज्यामध्ये आपण साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घाला आणि थोडंसं वरतून पाणी घालू शकता। अर्धा ते 1 चमचा पाणी घातलं तरीही चालेल, जास्त घालू नका, कारण बटाट्यामध्ये पाणीच पाणी असतं। सो त्याच्यासाठी हे छान असं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं, मीडियम असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। एका बाउलमध्ये आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचं आहे आणि हे बॅटर तुम्ही काढणार तेव्हा याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्या, जेणेकरून बॅटर तुमचं वाया जाणार नाही। तुम्ही हाताने सुद्धा पुसून हे बॅटर घेऊ शकता, जेणेकरून कोणतंही अन्न आपलं वेस्ट जाणार नाही। यामध्ये पाणी घालून झाल्यानंतर हे बॅटर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव तयार होईल। याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत, अर्धा चमचा मोहरी घ्यायची आणि इथे एक टीप आहे, जर मोहरी तुमच्याकडे उपवासाला खात नसतील तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल। 1 चमचा सफेद तीळ घ्यायचे आहेत आणि अर्धा चमचा लाल तिखट। ही लाल तिखट मी मिरची पूड वापरलेली आहे, कोणताही गरम मसाला यामध्ये वापरायचा नाही। थोडीशी हळदी घालायची आहे, 1 चमचा धने पावडर घालायचे आहे, तुम्ही इथे कोथिंबीर सुद्धा घालू शकता आणि अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स वापरायचे आहे, जेणेकरून दिसायलाही खूप छान दिसतं आणि चवीलाही तिखटपणा येतो। सो हे जे सगळे मसाले आहेत ते छान असे चमच्याच्या मदतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही हाताने मिक्स केले तरीही चालतील, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। सो आता हे मसाले आपले मिक्स करून झालेले आहेत, खूप छान असे दिसायला दिसतात आणि चवसुद्धा खूप छान देतात। एका छोट्याशा पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं। तेल गरम झाल्यानंतर हे जे आपण मसाले मिक्स केले होते ते सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत। चमच्याच्या मदतीने हे छान असं मिक्स करायचं। मिक्स झाल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे, जेणेकरून तुमचे मसाले जास्त शिजणार नाहीत, फक्त ते गरम होतील आणि चवसुद्धा खूप छान देतील। नाही तर तुम्ही गॅस चालू ठेवला तर तुमचे मसाले करपले जातील आणि चव छान येणार नाही। अशा प्रकारे आता आपला हा मसाला छान असा भाजून झालेला आहे। याच्यानंतर आता जे आपण पीठ भिजत ठेवलं होतं ते पीठ घ्यायचं आहे आणि जे आपण मसाले फ्राय केले आहेत ते मसाले या पिठावरती घालून घ्यायचे आहेत। सगळे घालून घ्यायचे आहेत, अर्धं वगैरे असं घालायचं नाही, कारण या रेसिपीसाठी आपण जे प्रमाण घेतलं होतं मसाल्यांचं ते सगळं आपल्याला या रेसिपीमध्ये पडलं पाहिजे, जेणेकरून याची चव खूप छान लागते। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा, खूप छान चव लागते या रेसिपीची आणि उपवासाला आपल्याला खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो। सो एखादा नवीन चेंज असा आपल्या आयुष्यामध्ये हवा असतो, सो त्याच्यासाठी आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत। इथे आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे आणि प्लॅस्टिकची पायपिंग बॅग घ्यायची आहे, जी केकवाले यूज करतात क्रीम भरण्यासाठी, डिझाईन काढण्यासाठी। सो ती प्लॅस्टिकची बॅग घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ग्लासमध्ये ती फिट करून ठेवायची। जर तुमच्याकडे प्लॅस्टिकची बॅग नसेल तुम्ही कपडा घेतला एखादा तरीही चालेल, रुमालसुद्धा घेऊ शकता, पण तुम्हाला तो रुमाल कट करावा लागेल। सो अशी प्लॅस्टिकची बॅग घ्या आणि जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर आपल्याला या ग्लासमध्ये घालून घ्यायचं आहे। जेवढं बॅटर यामध्ये बसत आहे तेवढंच घाला, जास्त ओव्हर घालू नका, नाही तर तुम्हाला ते
पकडता येणार नाही. बॅटर आपलं घालून झालेलं आहे. आता याच्यानंतर ग्लासमधून हे बाहेर काढून घ्यायचं आहे आणि बॅटर थोडंसं खालच्या बाजूने दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पूर्ण खाली सरकलं जाईल. यामध्ये जे बबल्स दिसत आहेत ते पुढे आपले बबल्स निघून जातात, सो टेन्शन घेऊ नका. परत हे ग्लासमध्ये ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ते छान असं सेट होतं. जराशी एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि थोडासा जो पुढचा भाग आहे तो कैचीने कापून घ्यायचा, जेणेकरून यामध्ये जे बबल्स तयार झालेले आहेत ते निघून जातील. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही कापू शकता आणि अशा प्रकारे तेलामध्ये तुम्ही चकल्या घालू शकता. तुम्हाला जो शेप आवडत असेल तुम्ही तो घालू शकता. आज इथे मी तुम्हाला 3 पद्धती सांगणार आहे ही रेसिपी करण्याच्या. सगळ्यात पहिल्यांदा ही जी पद्धत आता मी दाखवली ती पहिली पद्धत. हे छान असं फ्राय झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे. त्या पोटात जाणार नाही, टिश्यू पेपर सगळं तेल सोक करून घेईल, सो त्याच्यासाठी टिश्यू पेपरचा तुम्ही यूज करा. आता जी ही दुसरी पद्धत आहे त्याच्यासाठी आपल्याला एक खिसणी घ्यायची आहे छोटी, जी आपण आलं खिसण्यासाठी वापरतो. ती ही खिसणी तेलामध्ये अशी ठेवायची 1 ते 2 मिनिटे, जेणेकरून गरम झाली पाहिजे. आणि गरम झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही याच्यावरती चकली घालू शकता. चकली घातल्यानंतर परत ही खिसणी आहे ती तेलामध्ये सोडून द्यायची आहे, जेणेकरून छान अशी चकली फ्राय होईल. लक्षात ठेवा, चकली काढण्याचा सुरुवातीला प्रयत्न करू नका. जेव्हा ती चकली फ्राय होते तेव्हा ती आपोआप निघते. ही जी तिसरी पद्धत आहे, तुम्हाला माहिती आहे कुरकुरे वाकडे तिकडे असतात, सो त्याचप्रमाणे तुम्ही कुरकुरे सुद्धा बनवू शकता वाकडे तिकडे आणि फ्राय करू शकता. जे आपण साबुदाण्याचे पदार्थ तळतो ते सुरुवातीला लगेच चमच्याने हलवायचे नाहीत, नाहीतर ते चमच्याला तुमच्या चिकटले जातील. जेव्हा ते साबुदाण्याचे पदार्थ तेलामध्ये फ्राय होतात ते आपोआप वरती येतात, सो तुम्हाला काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. अशा प्रकारे आता आपले साबुदाण्याचे कुरकुरे तयार झालेले आहेत. सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.